Welcome to Kaken. काय म्हणताय मंडळी, सगळे मजेत आहेत ना भाई? सगळ्यांनी मजेत राहा. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण आपण स्पेशल ठिकाणी जाणार आहोत. आपण जातो आपल्या गावी, आणि ते पण भाई एका चांगल्या वेळेला आणि एका चांगल्या सणाला, तो म्हणजे शिमगा. ओके, तर आज 14 मार्च आहे. 15 तारखेला आपल्या घरी देव येणार आहे. ओके, आणि आपल्याला 16ला रिटर्नची जर्नी आहे, म्हणजे सोमवारी. तर आता आपण निघालो शिमग्याला, आणि रात्रीचे वाजले 2:55. निघायचा टाईम होता 10चा. 10वरून शिफ्ट झाला 1वरती, 1वरून शिफ्ट झाला 2वरती, आणि निघेपर्यंत फायनली 3 वाजलेत. आता ते 3 का वाजलेत याची तुम्हाला थोडीफार माहिती देतो. माझी ट्रिप ना खरं म्हणावं ना सोलो ट्रिप होती, आणि मी सोलोच जाणार होतो आणि सोलोच येणार होतो. पण किती चांगली गोष्ट आहे, आमच्याच ग्रुपमधला एक माझा भाई मॅनेजर, तो जाताना पण माझ्यासोबत आहे आणि येताना पण आहे. आता जाताना सोबत नव्हता तो बोलला की ठीक आहे तू जा. येताना कन्फर्म सोबत होता तो, पण काही कारणास्तव मला थोडं लेट झालं. मग तो बोलला जर तू 2 वाजेपर्यंत निघणार असेल तर मग मी येतो, कारण त्याला रात्री राईड नव्हती करायची, कारण विथ पिलियन होता तो, आणि माझं तर सोलो होतं. मी ठरवलं होतं ऑफिसवरून निघालो तर रात्री 10 वाजेपर्यंत निघेन. पण भाई तो बोलला की आपण 1 वाजेपर्यंत निघू. तर मग मी बोललो ठीक आहे 1 वाजता निघू. निघेपर्यंत वाजले 3, आणि आता त्याच्या लोकेशनवरती पोचायला आपल्याला दाखवते 14 मिनटं. तर आज शिमग्याची राईड आहे. मी ना अजूनपर्यंत कधीच शिमग्याला गाडी घेऊन नाही गेलो आहे. मी गणपतीला गाडी घेऊन गेलो आहे, आणि मध्येच अशी पण एक ट्रिप केले, त्याचा अजून व्हिडिओ टाकला नाही. तर आज आहे 14 मार्च. हा व्हिडिओ कधी येईल, पण जेव्हा येईल तेव्हा हा व्हिडिओ बघा. व्हिडिओला प्रेम द्या. आपल्याकडे नवीन ब्रँड न्यू टायर आहेत, अपोलो ट्रॅम्पलर XR. त्याची आपण आज मजा घेणार आहोत. जास्त गाडी मी पळवणार नाही आज. मॅनेजर पण विथ पिलियन आहे. ओके, ती पण लेडीज आहे. जेंट्स असतो तर आपण एक वेळ काही ठरवलं असतं. आणि झोप तर मला येणार नाही. थोडाफार मी झोपलो आहे 1 तास, जास्त नाही 1 तास, पण ठीक आहे 1 तास झोपलो तरी इनफ आहे. गाडी चालवताना मला झोप नाही, पण कुठे जर थांबलो ना तर भाई मला झोप येते. हा एक माझा मेन प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट, व्हिडिओ एडिट न केल्यामुळे मेमरी कार्ड ऑलमोस्ट फुल आहे. 1 तास 20 मिनटाचा टाईम आपल्याकडे फक्त आहे रेकॉर्डिंग करायला. याची सगळ्यांनी दखल घ्यावी. आणि आता पण जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका. माझी ओळख करून देतो, माझं नाव विशाल, आणि आपल्या द रोमिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत. या खड्ड्यानी मी या टायमाला ना पहिल्यांदाच निघते भाई. मी कधीही निघतो. मोस्टली ना खूप जण बोलतात की नाईट राईड अवॉइड कर. माझे घरचे स्पेशली, माझ्या घरच्यांना खूप प्रॉब्लेम असतो माझ्या नाईट राईडने. पण मला ना भाई गावाला असं ना सुट्टी भेटली ना का लगेच गावाला जाऊसं वाटतं. मुंबईला असं टाईम वेस्ट करूसं वाटत नाही. पण माझ्या गाडीवरती, म्हणजे माझ्या रोमिओवरती आणि माझ्या राईडवरती माझा खूप विश्वास आहे. तर हा आहे आपला पहिला टोल नाका. इथेच आपल्याला कर्नूल दादा भेटला होता, इथेच थांबलो होतो. बहीणसोबत आहे, तर तिला बाईकवरून येण्याची आवड तर आहे, पण भाई तिने हेल्मेट पण घातलं आहे. म्हणून माझं तरी एक मत आहे, तुम्हाला आवड आहे बाईकची भाई, बाईक राईड करायची किंवा बाईकच्या पिलियनसोबत फिरायची, ठीक आहे. पण हेल्मेट घालणं भाई हे पण खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण म्हणू शकतो. जेवढं आपल्याला त्या गोष्टीची सवय आहे किंवा त्या गोष्टीची हौस आहे, त्या गोष्टीनुसार सेफ्टी पण तेवढी महत्त्वाची, आणि तेवढं सेफ्टीवरती पण लक्ष देणं गरजेचं आहे. नुसते हौशीचे किंवा नुसत्या बाई ड्रीमच्या मागे धावून उपयोग नाही. त्याच्यासोबत सेफ्टीची पण भाई गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही बाईक राईडला जा, विथ पिलियन असाल तर भाई पिलियनला पण हेल्मेट भाई घालायला द्या. इन केस कुठली गोष्ट झाली तर भाई जे होणार आहे त्याच्यापेक्षा खूप बचाव भेटू शकतो आपल्याला.
ओके. म्हणून हेल्मेट रिकमेंडेड आणि हेल्मेट भाई वापरत जा. आणि हेल्मेटची सवय भाई असली पाहिजे भाई, कधी ना कधी कामाला येते. ओके. सो आता आम्ही भरणार आहोत पेट्रोल आणि पेट्रोलच्या नंतर भाई आमची नॉन स्टॉप राईड सुरू होणार आहे. आणि आपला तुषार भाऊ आपल्यासोबत आहे, तुषारचे हॉर्नेट. कोणतरी मला बोललं होतं ग्रुपवरती की भाई तू एकटाच जाणार गावाला, शेवटी भाई घेऊन गेलो तुमच्या भावाला. काय लाईन भरली भाई. आणि आज बघू भाई किती स्टॉप होतात. पेट्रोल भरले 700 रुपयाचं. आता हा भरणार आहे पेट्रोल. 700 रुपयाचं पेट्रोल भरून गाडीत चालले 25 किलोमीटर. ओके. तर 700 रुपयात टाकी फुल केली. ऑलरेडी पेट्रोल होतं मला वाटतं 3-4 लिटर होतं असेल. ओके. आणि चेन लूप झालं आहे, पेट्रोल भरून झालं आहे, नायट्रोजन भरून झालं आहे. या 3 गोष्टींना भाई तुम्ही कुठेही राईडला जात असाल, शॉर्ट राईडला पण का होईना, चेन लूप पाहिजे. चेन क्लीन करा नंतर लूप करा. जर क्लीन असेल नॉर्मली तर तुम्ही लूप करू शकता. आणि एअर प्रेशर भाई, एअर प्रेशर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे खूप जण इग्नोर करतात किंवा खूप जण अवॉइड करतात, पण ती पण एक मायलेजवरती इफेक्ट करते आणि तुमच्या टायरच्या लाईफवरती पण इफेक्ट करते. आता नाही कळणार तुम्हाला, नंतर कळेल भाई. ओके. आणि स्टेबिलिटी पण गाडीची भाई त्याच्यावरती डिपेंड असते. त्यामुळे या नॉर्मल गोष्टी, छोट्या गोष्टी इग्नोर करून ना भाई चालत नाही एका राईडसाठी. ओके. सो भेटू आता मध्ये जेव्हा काय काय आठवेल. कसं आहे कॅमेरा चालू केल्यावर त्यांना गोष्टी आठवत नाही भाई. आणि ऑफ कॅमेरा एवढ्या गोष्टी आठवतात ना, गावाला मी एवढा लेट निघालो असं मला वाटतं ना. आज संडे राईड आहे भाई, कारण संडे राईडला हाच टाईम असतो, लमसम थोडा पुढेचा टाईम असतो पण हाच टाईम पकडा. ओके. सेटअप बघा भाई, आजचा सेटअप बघा भाई, एकदम पॅक. ही जिमची बॅग आहे भाई, वाटते का भाई जिमची बॅग. बघा मी तुम्हाला खऱ्या गोष्टी सांगतो. आणि आपला आहे हा भाई ट्रॅम्पलर XR अपोलो भाई. मी सांगून नजर लावत आहे. आणि हे जे स्केच केलं आहे ते बघू शकता भाई, किती असं सुंदर दिसतंय दोन्ही साईडून. मी आता टायर रिप्लेस केला हा नवीन. याच्या मागची कहाणी पण सांगेन, त्याचा व्हिडिओ तुम्हाला आय बटनमध्ये भेटेल. तर बघा वाव, आपण छोटे पण गेले. दिसतंय का कशी दिसते भाई. रोमिओ कसा दिसतो आपला, चुम्मेश्वर रोमिओ, चुम्मेश्वर. ओके. एक दात दाखव रोमिओ, जास्त हसू नको. एक दात. हां. आता तुषार गेला भाई पेट्रोल भरायला. इथून आपली राईड जर्नी सुरू होईल. ओके. तो पण आपला भाऊ शेलमध्ये गेला आणि आपली आवडती गाडी गेले BMW 310. आपले मिनी ड्राईव्ह भाई, मिनी ड्राईव्हचा एक लोचा झाला भाई. फुसले मी काच काढून आतमध्ये. आणि तो अँगल ना असा हॉरिझॉन्टल असतो, चुकून थोडासा वर्टिकल झाला ती भाई लाईट अशी उभीच पडायला लागली. वाव. आपल्या रोमिओने एकदम चकाचक दिसते भाई. हां. आणि इंडिकेटर तुटले होते, तर कोणाचे इंडिकेटर तुटले असतील भाई KTMचा, ते तर इथे एमसील लावा. आणि एमसील लावल्यानंतर तुम्ही अजून एक करू शकता. एमसील जर तुम्हाला बेकार वाटत असेल, बघा मस्त लावलं आहे मी एमसीलच्या वरती ना हिटिंग ट्यूब पण लावू शकता. हिटिंग ट्यूब म्हणजे हिटिंग ट्यूब टाकायची आणि तिला जरा गरम करायची, प्रॉपर शेप येणार तुम्हाला प्रॉपर. एक आयडिया मी तुम्हाला सांगितलं, नाही म्हणू नका. आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ओके. फायनली आपली राईड जर्नी सुरू झाली. गावाला जायची आणि टोटल 6.25 तास दाखवायचं आहे आपल्याला. आपलं टोटल किलोमीटर आहे 346. त्याच्या आधीच तुषार कुठेतरी राईट लेफ्ट मारेल त्याच्या गावी जायला. पण माझं घर इथून 6.25 किलोमीटर दाखवते, 346 किलोमीटर. ओके. म्हणजे टोटल 400 किलोमीटर आहे. आता मी आहे ठाण्याला, म्हणजे माझ्या लोकेशनवरून 420 किलोमीटर पकडा. ओके. ऑलमोस्ट मी 1 तासाचं ऑलरेडी कवर केलं आहे. तर भेटूया आता ब्रेकमध्ये. तोपर्यंत घ्या माझ्या राईडची मजा. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. फायनली आम्ही महाडला पोचलो. या रोडवरनं तुम्हाला कळलंच असेल आपण काय रोड आहे भाई, एकदम सरळ भाई, लाईनीत, काहीच ना लेफ्ट ना राईट ना काय. मस्त असा रोड जर पूर्ण बनवला ना भाई, काय मजा येईल.
भाई सिमेंटच्या रोडपेक्षा ना या रोडला जे भाई एक पकड भेटते ना टायरची आणि जो स्मूथनेस असतो ना भाई, एक वेगळा स्मूथनेस असतो भाई, खतरनाक भाई. काय वाटतोय भाई, बघा ना बघा ना बघा ना, जागा बघा जागा बघा. 2 मिनटं नाश्ता करायला थांबलो आणि 2 मिनटात भाई हा उजेड, लगेच उजेड झाला भाई 2 मिनटात. हा एकदम क्लिअर दिसायला लागला. आता थोडा नाश्ता केला, मिसळ खाल्ली, जरा बरं वाटलं, कारण घरी काय जास्त खाल्लं नव्हतं, नॉर्मलच जेवलो होतो. तुषारला भूक लागली होती. तुषार भाई बोमटू मेला भाई, थांब मला काय माहीतच ना भाई, कारण 80-90च्या स्पीडला असलं ना की भाई आवाज येत नाही इंटरकॉमला, कारण माझा एक स्पीकर खराब झाला आहे त्याच्यामुळे. त्याने वाटतं ब्लूटूथ लावले आहेत, काय माहिती नाही. त्यामुळे तर फायनली थांबलो. जर तो नसताना बोलला पुढे येऊन तर भाई मी ते गाडी पळवतच होतो भाई, कारण या रोडला मला आवडत नाही भाई गाडी पळवायला, तशी त्या रोडला आवडत आहे. तर चला आता भेटू मस्त असं. आता 7 वाजले का, मस्त किती वाजले आता, 6:50 झाले, 7 वाजतीलच. तर सूर्यदेवत आपलं दर्शन होईलच थोड्याच वेळात. आणि मस्त गावचं भाई ठिकाण आलंय, मस्त वाटतंय भाई, भारी वाटतं. गाव लागायला लागलं ना का भारी वेगळंच सुख होतं, वेगळाच आनंद येतो चेहऱ्यावरती. तर काय म्हणताय मंडळी, तुम्ही मला झाल्या रात्री गायब झाला असं, डायरेक्ट सकाळी उजळलं, ते पण 9:45 वाजता. हां, कारण रात्री काय दिसत नाही. आणि आपल्या गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही. हे काय झालं भाई, ऑइल आलं की काय आलं, नो आयडिया. ओके, तर टायरची भाई ग्रिप एक नंबर ग्रिप आहे. ग्रिप बोलाल ना भाई, एक नंबर ग्रिप. माझ्या स्टॉक टायरपेक्षा ह्याची ग्रिप भाई बाप आहे. आणि आत्ताच तुषार गेला संगमेश्वरला, आणि हा संगमेश्वरचा रोड आहे, मला घरी जायला 1.5 तास लागेल. आणि तुम्ही गावचं दृश्य बघू शकता. किती वाजायला आले, 10 वाजायला आले. गरमी तर भाई होते, पण जो काय सॉलिड रोड होता, एक नंबर रोड बनवला आहे भाई. रोडला नाव ठेवण्यासारखं भाई कुठे गोष्टच ठेवली नाही, एवढा खतरनाक रोड बनवला आहे, एकदम भारी. आणि करवंद आपल्या समोरच, आता खाऊयाच. ऐक, झोप तर का आली नाही, करवंदाचं नवं करतो. ओके, तर घरातून येतोय फोन, तो जरा उचलतो आणि मग तुमच्याशी बोलतो. तर झालं काय, गोप्रो झाला हँग, म्हणून मी डायरेक्ट गोप्रो बंदच करून टाकला, कारण बॅटरी रिप्लेस केल्याशिवाय भाई गोप्रो चालू होत नाही. ती बॅटरी टाका किंवा नवीन बॅटरी टाका, तर गोप्रो चालू होतं. आणि भाई मस्त आता गावाला पोचायला मला 1.25 तास दाखवत आहे. इथे बघू शकता 1.25 तासात. मम्मी पण सिटीमध्ये आलं आहे, तर आता तिला घेऊन जाईन घरी. ओके, एक नंबर वाटते भाई गावाला. तुषाराने मी एवढी भाई सईमध्ये गाडी चालवली ना भाई, एक नंबर भाई वाटला. तो त्याला पण सोबत झाली आणि मला पण सोबत झाली. आम्ही जर सोलो गेलो असतो ना, त्याची ते पिलियन होती भाई सिस्टर, पण मी जर सोलो गेलो असतो ना तर रस्ता संपलाच नसता. आम्ही भाई कॉलवरती कनेक्ट होतो, बोलत भाई कधी रस्ता संपला ना भाई, काहीच नाही समजलं. मी जर एकटा असतो ना तर मला झोप येत असते, मध्ये भाई चहा पिऊशी वाटली असते. म्हणजे मी गाडी खेचली असती, नाही खेचली असती असं नाही, पण तुम्हाला ना एक प्रेशर देऊन बॉडीवरती गाडी खेचली असते. आणि आत्ता जी मी गाडी खेचली आहे ना भाई, काहीच प्रेशर नाही. बघू शकता, मी सकाळी ऑफिसला गेलो 7 वाजता, म्हणजे 7 वाजता निघालो, 10चं ऑफिस, पुन्हा रात्री 10 वाजता आलो, आणि जरासं झोपलो अर्धा 1 तास, आणि 2 वाजता निघालो, 1 वाजता निघालो, नाही सॉरी 1:30 वाजता निघालो, 2 वाजेपर्यंत ठाण्याला, आणि ठाण्यावरून आम्ही मग 2:30 वाजेपर्यंत निघालो, 2-2:30 वाजेपर्यंत. आणि आत्ता माझ्या आवाजावरून समजू शकता माझ्या अंगामध्ये किती एनर्जी आहे भाई, किती क्वालिटी आहे भाई माझ्यामध्ये. हेच की तुम्ही ग्रुप राईडर केल्यावर ना तुम्हाला काहीच वाटणार नाही. ग्रुप राईड करा, तुम्हाला कधीच भाई थकवा येणार नाही. तुमचा जो रायडर आहे तो पण तेवढा ॲक्टिव्ह पाहिजे भाई, झोपाळू नाही पाहिजे. ओके, आणि या टायराची ग्रिप तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, बघा कसला टर्न होता तो, आहे की नाही ग्रिप. ट्रॅम्पलर 160, काही पण बोला, खतरनाक. मला तर भाई ग्रिप आवडली, एवढा कॉन्फिडन्स आहे ना भाई. माझ्या स्टॉक टायरवरती एवढा कॉन्फिडन्स यायचाच नाही मला. स्टॉक टायर आहे ना, असा स्लिप व्हायचा, स्लिप
ह्याच्यावर एक नंबर वाटतं. आणि आता गरमी व्हायला सुरुवात होईल, तोपर्यंत मी भाई घरी पळतो पटापट. आणि आपल्याकडे मेमरी कार्डमध्ये स्पेस पण खूप कमी आहे. जेवढं गावाला तुम्ही दाखवाल ना तेवढं गावाला कमी आहे. त्यामुळे ज्यांचं गावाला कोण राहत नाही त्यांनी कोस्टल राईड करा भाई. मित्रांसोबत गावाला या भाई. तुम्ही गाडी पळवू नका, पण प्रत्येक निसर्गाचं भाई, त्या रोडचं आस्वाद घ्या भाई. प्रेम घ्या भाई निसर्गाचं. बघू शकता भाई, एक नंबर सीन वाटतं बघा. गाडी चालली की नाही एकदम जोमात चिकटून चालली आहे निसर्गाला. हाय तिचा अनबॅलन्स अजिबात नाही बघा. बघा आहे की नाही. याला बोलतात गाडी आणि एक गावचं भाई. वाव. तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा नाही आहे, व्हिडिओ खूप छोटा आहे, पण एक गावची आठवण म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. तो जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट ठोका आणि तुमच्या भावाला विसरू नका. आणि आपला चॅनलचं नाव आहे द रोमिओ. ओके, द रोमिओ 08. सर्च मारा कोणाच्या मोबाईलमध्ये, सबस्क्राईब करा आणि पळून जावं लवकर. ओके, तर मी पण आता पळतो. बाय बाय, टाटा, सी यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.